नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, खरं तर 2 आठवड्यांच्या कालावधीनंतर आपली पुन्हा एकदा भेट होते. खरं तर याला कारणं बरीच अशी आहेत. त्यापैकी नवीन वर्षाचं जे काही जल्लोषाने स्वागत झालं, ते त्यापैकी एक कारण होतं. पण पुन्हा आपण एकदा भेटलेलो आहोत आणि एक थोडक्यात आठवण करून देतो, की मागच्या वेळी आपण इथे जी काही मुलाखत घेतली होती संवाद मातीतल्या खेळाडूंशी, ह्या कार्यक्रमादरम्यान ती मुलाखत होती प्रियंका मोहिते याची, जी एक गिर्यारोहक आहे. आणि हाच जो काही आपला फ्लो असतो, की आपण महिन्याला 4 एपिसोड हे एकाच स्पोर्ट्सवर करत असतो. एकाच खेळाच्या प्रकारावरती करत असतो. तर तसं तोच फ्लो आपण कंटिन्यू ठेवत आजचा सुद्धा आपला जो भाग आहे, तो भाग अर्थातच गिर्यारोहण या साहसी क्रीडा क्षेत्राशी निगडीत असा अ, भाग असणार आहे आणि यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या पाहुण्यांसोबत मी ओळख करून देणार आहे. पण तूर्तास त्या आज एकंदरीत ह्या आजच्या एपिसोडची पार्श्वभूमी जर सांगायची ठरली, तर जगातलं सर्वोच्च शिखर ज्यावेळेस आपण उच्चारत असतो, त्यावेळेस अनपेक्षितपणे किंवा डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे एव्हरेस्ट. कारण हेच जगातलं सर्वात मोठं शिखर असं म्हटलं जात असतं आणि या शिखराला गवसणी घालणं म्हणजे काही साधं सोपं काम नाहीये. विशाल हिमतीची माणसं फक्त ह्या एव्हरेस्टला शिखराला गवसणी घालू शकलेत आणि त्यातही आपल्या मराठी मुलखातील मराठी माणसं ही काही मागे नाहीयेत बरं का. अनेक असे मराठी वीर सह्याद्रीच्या कान्याकपारीत राहणारे, बाळगणारे हे अनेक वीर आज या एव्हरेस्टला गवसणी घालून आलेले आहेत. आणि अशाच एक गवसणी घालणाऱ्या वीर ज्यांनी फक्त एकट्यानेच नव्हे, तर त्यांच्यासोबत तब्बल 13 लोक, 13 गिर्यारोहकांना घेऊन त्यांनी एव्हरेस्टची मोहीम फत्ते केली होती. खरं तर मी हिमालयात जातोय, ह्या गोष्टी मागे किंवा ह्या वाक्यामागे एक वेगळा अर्थ दडलेला असतो. तो म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून कुठेतरी शांती मिळावी आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करून एक शांत ठिकाणी हिमालयात जाण्याचा पूर्वापारपर्यंत चालत आलेला हा याचा अर्थ. पण त्या अर्थाचा चेहरा-मोहरा बदलण्यामागे या अनेक अशा गिर्यारोहकांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि ह्याच मोठ्या भूमिकेतला एक धागा खरं तर यांचा जो गिर्यारोहण या क्षेत्रात जो काही वाटा राहिलेला आहे, तो सिंहाचाच वाटा म्हणता येईलच आणि त्याचाही कारण पुढे उलगडणारच आहे. पण तूर्तास तरी मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो ज्येष्ठ गिर्यारोहक, शिवछत्र पुरस्कारार्थी उमेश झिरपे सर यांचं. उमेश सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार जितेंद्र, धन्यवाद. खूप खूप सर धन्यवाद. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढलात आणि इथे उपस्थित राहून तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन आज गिर्या प्रेमींना मिळणार आहे या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या मालिकेच्या माध्यमातून. तर सर, तुमचं एकदा मी पुन्हा स्वागत करतो आणि खूप जास्त वेळ घेणार नाही. पण उमेश सर, की ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल, की आपण प्रत्येक जे काही आतापर्यंतचे पाहुणे, आतापर्यंतचे मार्गदर्शक इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या कारकिर्दीवरती सर्वात आपण आधी एव्ही बघत असतो. त्या एव्हीच्या माध्यमातून एकंदरीत त्या कारकिर्दीवरती प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि अशीच एक एव्ही आमच्या टेक्निकल टीमनी तुमच्या जीवनावरती, तुमच्या ह्या कारकिर्दीवरती बनवलेली आहे. तर सर्वात आधी आपण ती एव्ही पाहूयात सर आणि पुढे मुलाखतीला सुरुवात करूयात. सो टेक्निकल टीम, एव्ही प्लीज. संकल्प करावा तो हिमालया एवढ्या आव्हानांसारख्या बाबींचा आणि त्याला सामोरं जाताना सर करावीत ती गगनाला भिडणारी शिखरं. आणि असाच एक संकल्पकार थेट हिमालयावरच यशस्वी चढाई करतो, तिथल्या उत्तुंग शिखरांच्या टोकांवर पोहोचून तिरंगा फडकवतो. एकदा दोनदा नाही तर तब्बल 8 वेळा. आणि पुण्यातील या संकल्प सिद्धीकराचे नाव आहे उमेश झिरपे. श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित उमेश झिरपे हे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे संस्थापक नि संचालक. सन 2012 ते 2021च्या दरम्यान माउंट एव्हरेस्ट पाठोपाठ 8,000 मीटरपेक्षा
अधिक उंचीच्या इतर 7 शिखरांवर यशस्वी चढाई केलेल्या मोहिमांचं नेतृत्व केलेले ते एकमेव भारतीय गिर्यारोहण गुरु. पेशानं वकील, व्यवसायानं कर सल्लागार आणि जगण्याचा ध्यास हिमशिखरांना कवेत घेण्याचा. आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करताना लाखो गिरीप्रेमींना त्यांनी एव्हरेस्टची सफर घडवली. ती त्यांच्या गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्टची या पुस्तकातून. उमेश झिरपे यांच्या गिर्यारोहणावरील लेखांच्या मालिकांना देशातील प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून मोठी पसंतीही मिळाली. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष, व्हिजन सागरमाता संस्थेचे सचिव, स्वरूप सेवा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक, सदस्य नि सचिव आणि अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते अशी ओळख असलेल्या श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उमेश झिरपे यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वास स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात उमेश झिरपे सरांचं मनःपूर्वक स्वागत. जितेंद्र, आवाज येतो? सर, सर्वात आधी तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो की इथे उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांच्या कारकिर्दीवरती एक एव्ही बनवण्याचा प्रयत्न आम्ही असतो आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंतचा तुमचा जो काही पराक्रम असतो तो पराक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर अशीच एक एव्ही नुकतीच तुमच्या कारकिर्दीवरती आपण बघितली. तर माझा ह्या प्रश्नांची सुरुवातच ह्या प्रश्नापासून असणार आहे की एकंदरीत ही एव्ही पाहिल्यानंतर सर काय वाटलं आणि तुमच्या भावना काय होत्या? नाही, सगळ्यात पहिल्यांदा एव्ही पाहिल्यानंतर मला जास्त चांगलं हे वाटतंय की स्पोर्ट्स इंडी जे काम करताय ना, की सर्व खेळांना आणि विशेषतः तुमचं जे वाक्य मातीतल्या खेळाडूंशी संवाद, इतर जे काही खेळ आहेत की ज्यांच्याकडे फारसं लक्ष जात नाहीये, तर त्या खेळांना तसंच लोकांपुढे आणायचं. आणि विशेषतः गिर्यारोहणासारखा जो खेळ आहे, एक जो साहसी क्रीडा प्रकार आहे की ज्याला आयबॉल्सच नाहीये. म्हणजे गिर्यारोहक कुठेतरी कड्याकापरांमध्ये किंवा हिमालयातील पर्वतांवरती चढाई करत असतो, त्यावेळेस तिथे त्याला पाहायला प्रेक्षक नसतात, आयबॉल्स नसतात या खेळामध्ये. अशा खेळातल्या खेळाडूंसाठी तुम्ही प्रयत्न करताय, त्यांना सामोरं आणताय समाजापुढचं. मला वाटतं हेच खूप माझ्यासाठी आनंददायी आहे. आणि यासाठी आणि ती वेगळी संकल्पना जी आहे स्पोर्ट्स इंडीची, खेळासाठी काम करताय तुम्ही आणि त्यातही मातीतल्या खेळांसाठी आणि इतर अशा खेळांसाठी की ज्याचा समाजामध्ये खरोखर प्रसार झाला पाहिजे. तर मला वाटतं ही जी संकल्पना आणि निर्मिती तुमची जी आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आणि सुप्रियाताई बडवे ज्या या भक्कमपणे उभे आहेत, म्हणजे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी. थँक्यू. थँक्यू उमेश सर. खरं तर तुमचे हे शब्दच आम्हाला अधिक रेटाने पुढे जायला प्रेरणा देत राहतात. पण सर, इथे एक प्रश्न अनुत्तरित राहतो की एव्ही बद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, एव्ही छानच केली आहे. एव्ही बद्दल काय मी सांगणार, एव्ही छान केली आहे, खूप छान आहे. लोकांना त्याच्यातून एक ओळख होऊन जाते की नेमकं आपण काय ऐकणार आहोत पुढे किंवा कुणाशी संवाद साधणार आहोत. एव्ही छान केली. सर, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी हिमालयात निघून जातो. खरं तर ह्या एक वाक्यामागे खरं तर एक वैतागाची भावना असते असं म्हटलं जातं. पण उमेश झिरपे आणि त्यांच्यासारख्या अनेक अशा गिर्यारोहकांनी मी हिमालयाला जातोय ही संकल्पनाच पूर्णतः बदलून टाकलेली आहे. खरं तर याचं श्रेय तुमच्या सकट अनेक असंख्य अशा गिर्यारोहकांना जातच. पण हा जो काही हिमालय म्हटला जात असतो, या हिमालय म्हणजे एक तुमचा मित्रच झालेला म्हणता येईल. कारण आतापर्यंत जर तुमच्या मोहिमा बघितल्या तर त्या मोहिमेअंतर्गत तुम्ही वारंवार जसा एखादा व्यक्ती मित्राला भेटायला जात असतो अनेक दिवसानंतर, तसं तुम्ही वारंवार ह्या मित्राला भेटायला जातात. ही झाली सर तुमची हिमालया सोबतची मैत्री. तर ही जी काही मैत्री होती, ही मैत्री नेमकी कशी तयार झाली तुमच्या दोघांमध्ये आणि याचा प्रवास नेमका कुठे सुरू झाला होता? जितेंद्र, तू मगाशी पण त्याचा उच्चार केला त्या वाक्याचा की सुरुवातीला पण तू म्हणाल की पूर्वी असं म्हणायचं की हिमालयात जातो म्हणजे आता
संन्यास घ्यायचा आहे, वैराग्य आला आणि हिमालयात जातो अशा अर्थाचं असं तू सांगत होता. पण त्यात एक खूप महत्वाचं वाक्य तू बोललास की हिमालयात जेव्हा लोक जातात ते एक आत्मिक समाधान किंवा स्वतःशी संवाद साधण्यासाठी होतं. तर ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे. ते सुद्धा सर्व गिर्यारोहक आम्ही करत असतो. पण खरंच सांगतो की हिमालय हा खूप वेगळा आहे आणि एकदा तरी आयुष्यात हिमालयाला सगळ्यांनी भेट द्यावी असं वारंवार मी सांगत असतो. ते पुढे जाऊन सांगेन कारण तो आहेच तसा. आपल्याकडचा सह्याद्री तर आहेच सुंदर, पण सह्याद्री हा हिमालयाचा धाकटा भाऊ असं म्हणलं तर चालेल. आपला सह्याद्री खूप वेगळा आहे, खूप सुरेख आहे, खूप सुंदर आहे, राकट आहे, दणकट आहे, त्याची वैशिष्ट्य वेगळी आहेत. पण ज्यावेळेस ती हिमालयामध्ये आपण जातो त्याची ती भव्यता पाहतो आणि इतर सगळ्या गोष्टी अनुभवतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण खरंच हे आधी का नाही आलो असं वारंवार आपल्याला वाटू लागतं. तर अशा हिमालयाची आणि माझी पहिली भेट कधी झाली हे खरं तर खूप माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंटच होता तो. मी पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळ शाळेमध्ये माझं सगळं शिक्षण झालं. टिळक रोडला 1ली ते 4थी शाळा आणि मग 5वी ते 10वी कटारे हायस्कूल. या शाळेत असताना माझ्या शाळेमध्ये 1976 साली म्हणजे आता त्याला बरीच वर्ष झाली, 40 वर्ष होऊन गेली. तर 76 साली पहिला माउंटेनिअरिंग क्लब, मला वाटतं महाराष्ट्रातला पहिला माउंटेनिअरिंग क्लब शालेय स्तरावरचा तो असेल, तो सुरू झाला. आणि त्या काळात मला काही माहित नव्हतं गिर्यारोहण काय. पण मी त्या क्लबमध्ये जॉईन झालो आणि काय व्हायचं की आम्हाला आमचे सर जे इन्स्ट्रक्टर होते ते किल्ल्यांवरती भटकंतीसाठी घेऊन जायचे आणि ते खूप छान वाटायचं. म्हणजे उन्हा पावसात थंडी वाऱ्यात सह्याद्रीतल्या गडकोट किल्ल्यांवरती मनसोक्त भटकायला मिळायचं आणि इतकी मजा यायची आणि मी जाऊ लागलो. अशा आम्ही सगळे 60-70 मुलं त्या क्लबमध्ये होतो. त्यावेळेस मी 7वीत होतो आणि 1 वर्ष झाल्यानंतर आम्हाला शाळेकडनं असं सांगितलं गेलं की तुमच्यातून 11 मुलांची फक्त निवड होणार आहे की ज्यांना आम्ही 1 महिन्याच्या हिमालयन ट्रेकसाठी घेऊन जाणार आहोत. त्यावेळेस मी त्या तयारीला लागलो. खरं तर जितेंद्र, मी शाळेत असताना माझा स्वभाव खूप वेगळा होता. म्हणजे मी अतिशय भित्रट होतो. नारायणपेठेतल्या एका वाड्यामध्ये राहायचो. त्या वाड्यातल्या अंधाऱ्या भागात सुद्धा मला जायला रात्रीची भीती वाटायची असा स्वभाव होता. पण जसं जसं मी त्या क्लबमधून वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यांवरती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकंती करू लागलो, त्यावेळेस नकळत त्या सगळ्या वातावरणाचा, त्या सगळ्या परिसराचा आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा माझ्यावर जे काही परिणाम होत गेला, त्यातून माझ्यामध्ये काही बदल होत गेले ते माझ्या घरच्यांना समजत होते आणि म्हणून माझे घरचे मला म्हणजे माझे वडील विशेषतः मला पाठिंबा देत होते. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण ह्या 11 मुलांमध्ये यायचं आणि मी सराव करायला लागलो. आणि माझ्या सुदैवाने त्या 60-70 मुलांमधून माझी निवड त्या 11 मुलांमध्ये झाली. आणि 1978 साली पहिल्यांदा ज्यावेळेस मी 8वीची परीक्षा दिली, त्याच्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 1 महिन्याच्या हिमालयन ट्रेकसाठी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या ठिकाणी आम्ही गेलो. आमच्यासोबत 5 आमचे शिक्षक होते आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला हिमालयातला ट्रेक होता आणि खूप वेगळा होता. त्या ट्रेकनी खरं तर माझी हिमालयातली सुरुवात झाली. त्यावेळेचा काळ वेगळा होता. छोट्या रक्षक होत्या, आर्मीच्या पिट्टू त्याला पूर्वी मिळायचे, साधे हंटर शूज होते. खूप खडतर परिस्थिती, पण सगळ्या ह्याच्यातून आम्ही आनंद घेत होतो. आणि त्या ट्रेकचा अंतिम टप्पा जो होता व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधला, त्या ठिकाणी एक 16,000 फुटांवरचं शिखर, त्यावरती जायचं आणि आपल्या शाळेचा ध्वज त्या ठिकाणी लावायचं, ही जबाबदारी माझ्यावर पडली. त्या शेवटच्या दिवशी खरं तर आमच्या 11 मुलांमधलं कुणीच तयार झालं नाही. मी सुद्धा तयार नव्हतो, कारण सततच्या 100 किलोमीटरच्या चालीने अक्षरशः आम्ही दमून गेलो होतो सगळे. जाड असे नायलॉनचे रोप होते, ते कमरेला त्यावेळेस कासत होते. मी माझ्या सरांना पण म्हणलं, अहो सर माझ्या मागे लागू नका कृपया, माझ्यापेक्षा खूप चांगली स्ट्रॉंग मुलं आहेत, तुम्ही माझ्या मागे का लागता. पण एक शिरीष म्हणून सर होते, ते म्हणजे नाही उमेश, तुला बरोबर उद्या यायचंय. आणि जिथं अक्षरशः दुसऱ्या दिवशी पहाटे मी, पण बाकी कोणी तयार झालं नाही. मी, माझे 2 प्रशिक्षक आहेत, मला त्यांनी मध्ये ठेवलं रोप मध्ये आणि अक्षरशः डोळ्यात पाणी काढत मी ती शिखर चढाई सुरू केली. पण जसं जसं वरती मी जाऊ लागलो, तसं तसं थोडं नंतर वेगळं वाटायला लागलं. त्या स्नो मधून, हिमामधून, बर्फामधून चढाई करत करत वरती जायला लागलं. थोडं वेगळं वाटायला लागलं, आत्मविश्वास वाटायला लागला, छान वाटायला लागलं. आणि मग ज्यावेळेस मी 16,000 फुटांवरती पोहोचलो आणि शाळेचा ध्वज लावला, त्यावेळेस खरं त्यावेळेस काही एवढं वाटलं नाही. पण नंतर पुण्यामध्ये ज्यावेळेस परत आलो आणि आमच्या शाळेसमोर सगळ्या शाळेतल्या 1,500-2,000 मुलांसमोर आम्हा 11 मुलांना उभं केलं आणि त्यावेळी सांगितलं की ह्या मुलाने आपल्या शाळेचा ध्वज सगळ्यात उंच ठिकाणी आपला भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला आहे
आणि मग त्यावेळेस जर काही टाळ्या वाजल्या, कौतुक झालं, आकाशवाणीवर एक छोटा कार्यक्रम झाला बालुद्यांमध्ये, तर त्यानंतर जे काही वाटलं ते खरंच वेगळं होतं. पण ती खरी सुरुवात झाली. पण पर्वतावरची पहिली हिमालयीन चढाई म्हणजे आपण ज्याला एक्सपिडिशन म्हणू, ते येण्यासाठी मात्र 1986 साल उजाडलं आणि म्हणजे शाळेनंतर मग ते वेडच लागलं. गिर्यारोहण हा माझा कधी श्वास बनला मला कळलं नाही. आमचा शाळेतला ग्रुप होता त्यांच्यावर ट्रेकिंग सुरू झालं. कॉलेजमध्ये गेल्यावर मी गिर्यारोहणातले बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेन कोर्सेस भारतातले प्रसिद्ध नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन मधून पूर्ण केले. आणि 1986 साली मी माझा सहकारी संजय डोईफोडे आणि अजय फौजदार आम्ही तिघ जण आमच्या पहिल्या गिर्यारोहण मोहिमेसाठी हिमाचल प्रदेशमध्ये प्रियदर्शनी या शिखरावरती गेलो. प्रियदर्शनी हे शिखर 1986 साली मे महिना होता तो. त्या मे महिन्यामध्ये त्या शिखरावरती यशस्वी चढाई केली आणि माझ्या आयुष्यातली पहिली हिमालयन मोहीम यशस्वी झाली असं मी म्हणेन. आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजतागायत चालू आहे. मग ही पहिली वहिली हिमालयन मोहीम जी यशस्वी झाली होती, त्यानंतरच्या तुमच्या भावना काय राहिल्या? पहिली मोहीम खरंच खूप वेगळी होती कारण आमच्यासाठी प्रियदर्शनी शिखर पूर्णतः नवीन होतं. आम्हाला ते शिखराचा रूट माहिती नव्हता. बेस कॅम्प पासून वरती चढायचा. स्थानिक लोथरा म्हणून त्या भागातला एक गाईड आम्ही बरोबर घेतला होता. ती संपूर्ण चढाई पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारचा रूट ओपन करणार होतो. बर्फामध्ये, स्नोमध्ये इक्विपमेंटचा वापर आमचा आम्ही करणार होतो. आम्ही सगळं त्या ठिकाणी खाण्याचं बनवत होतो, टेंट लावत होतो, स्वतः सगळी तयारी करत होतो. त्यामुळे तो सगळा एक्सपिरियन्स आम्हाला खूप काही शिकवणारा होता. आणि हे सगळे कष्ट करून जेव्हा 12-13 दिवसांच्या कष्टानंतर आम्ही त्या शिखर माथ्यावरती पोहोचलो आणि तिथून समोर त्या पंजाल रेंज येते आणि हिमाचल प्रदेशमध्ये मनालीपासून जवळ आहेत ही सगळी शिखरं. आणि त्या शिखर माथ्यावर आम्हाला समोर हनुमान तिब्बा, शिखर बे, मखर बे, फ्रेंडशिप, लडाखी, शीतदार अशी असंख्य शिखरं ज्यावेळेस दिसली ना, त्यावेळेस जी भावना असते, तर खरं सांगतो मी जितेंद्र, असं शब्दांमध्ये ते व्यक्त करणं खूप कठीण असतं. कारण मी काय बोलताना सांगत असतो की एखाद्या पर्वताच्या शिखरावर तुम्ही ज्यावेळेस पोहोचता, कष्ट खूप होतात तुमच्या शरीराला, पण ज्यावेळेस तुम्ही त्या शिखर माथ्यावर उभं राहता त्यावेळेस तुम्हाला जे काही दिसतं, ज्यावेळेस तुम्हाला जे काही वाटतं ना, हे सगळं एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे, म्हणजे अनुभवण्याचा विषय आहे. कधीतरी तो प्रत्येकाने घ्यावा आणि त्यासाठी प्रत्येकाने काही खूप मोठं शिखर चढलं पाहिजे असं नाही. तुम्ही एखादा डोंगर छोटा, एखादी टेकडी सुद्धा चढून जे जाताना स्वतः कष्ट करता, शरीराला तुमच्या थोडा त्रास होतो, पण वर पोचल्यावर तुम्हाला जे वाटतं अरे हे मी करू शकलो किंवा हे मी करू शकले, ती जी भावना तुमच्या मनामध्ये येते ना ती खूप वेगळी असते. एक अपार आनंद मिळतो, एक वेगळं समाधान तुम्हाला मिळतं. कारण तुमची जी शिखर चढाईमधली जी लढाई असते ना ती तुमच्यासाठी असते. की तुम्ही काही त्या निसर्गावर मात करत नाही किंवा तुम्ही काही निसर्गाला टक्कर देत नाही. लक्षात घ्या. आम्ही कधी चुकून माझा शब्द आला तोंडातून तर माफ करा. मी कधीच म्हणत नाही की आम्ही हे शिखर सर केलं. शक्यच नाही. शिखर कसं आपण सर, त्या निसर्गाला सर करणं हे आपल्याला शक्य नाही. आपण खूप खुश आहोत त्या निसर्गापुढं. त्या पर्वतावरती आम्ही चढाई करतो आणि ती चढाई करताना पण आम्ही कायम त्या पर्वताला अभिवादन करत असतो, विनम्रपणे प्रार्थना करत असतो की आम्हाला तुझ्या शिखर माथ्यावर पोहोचण्याची संधी दे, अशी सुखरूपपणे आम्ही तिथे येऊ देत, आम्हाला दर्शन घेऊ देत आणि आम्हाला परत जाऊ दे अशी भावना असते. पण प्रियदर्शनी शिखर माथा माझ्यासाठी खरंच खूप वेगळा होता. कारण त्या शिखर माथ्यावर पोहोचल्यानंतर वरनं पहिल्यांदा मी हिमालयाचा सगळा अथांग परिसर पाहिला. तर आपण फोटोमध्ये पाहतो, पण प्रत्यक्ष आपण डोळ्याने एखादी गोष्ट पाहतो ते कसं कसं वेगळं असतं. वेगळं. तसाच तो प्रकार आहे. म्हणजे कुठली गोष्ट एखादं आपण फोटोमध्ये एखादा प्राणी पाहिला आणि समोर प्रत्यक्ष वाघ पाहणं किती वेगळं आहे. तसंच आहे ते. कुठली गोष्ट आपण फोटोत पाहतो आणि हिमालय तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहणं आणि असा उंच ठिकाणी जाऊन पाहणं खूप वेगळं असतं. खूप वेगळे होते माझे अनुभव आणि तिथून माझ्या आयुष्याची जी सुरुवात झाली ती चालूच राहील. नक्कीच. पण उमेश सर, जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की एक अकस्मात अशी भीती तुमच्या मनात नेहमी असायची. मग ती उंचीला धरून असू द्या किंवा काळोख्याला धरून असू द्या. ही भीती दूर करण्यामागे तुमचे तर अथक असे परिश्रम राहिले आहेतच. त्यासोबत तुमच्या शिक्षकांची सुद्धा तेवढंच मेहनत त्यांनी घेतलेली होती. पण ही जी काही भीती होती, ही भीती प्रत्यक्षात चढत असताना म्हणजे एखादं शिखर सर करत असताना किंवा पहिल्या वेळेस शिखर सर करत असताना ही भीती तुम्हाला अधिक त्रासदायक ठरत होती की तुमचा उत्साह वाढवणारी ठरत होती?
नाही, म्हणजे प्रत्यक्ष शिखर चढाई करताना खरंच कधी मला भीती वाटली नाही. कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शिखर चढाईसाठी जात असता, एखाद्या पर्वतावरती चढाई करण्यासाठी जाता किंवा एखाद्या कातळकडा, रॉक क्लाइम्बिंग किंवा कुठल्याही मोहिमेसाठी, त्यावेळेस असं होत नाही की आमच्या मनात आलं आणि उठलो आणि आम्ही गेलो, तसं नसतं. त्याची खूप मोठी पूर्वतयारी आम्ही करत असतो किंवा प्रत्येक गिर्यारोहक करत असतो. आणि त्या पूर्वतयारीतून एक वेगळा आत्मविश्वास नक्की येत असतो आणि मग तो आत्मविश्वास असा असतो की तो फक्त फिजिकल फिटनेसमुळे नसतो, त्याच्या मेंटल फिटनेससाठी सुद्धा खूप काही आम्ही करत असतो. तर हे सगळं केल्यानंतर एक ध्यास असतो नंतर, की आपल्याला तो शिखर माथा गाठायचा आहे. आणि मग तो ध्यास जेव्हा तुमच्या मनामध्ये एकदा आला ना, की नंतर तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, फक्त तो शिखर माथा दिसतो. आणि त्याच्यामुळं भीती अशी चढाई करताना कसं आहे, की भीती जर वाटली तुम्हाला, तर तुम्ही शिखर चढाईच करू शकणार नाही. कारण एकदा जर भीतीचा शिरकाव झाला, तर नक्की तिथं काहीतरी गडबड होती. पण हे सगळं साहसी प्रकारामध्ये मोडतं. गिर्यारोहण करणं म्हणजे साहस करणं साहस. आणि गिर्यारोहणातलं प्रत्यक्ष पर्वतांवरती चढाई असेल किंवा कातळकड्यांवरती चढाई, हे साहसी त्यातला भाग आहे. आणि साहस म्हणलं की पाठोपाठ धोका आलाच आहे. त्यामुळं त्या धोक्यांवरती आपण कशी मात करायची, सुरक्षितपणे कशी चढाई करायची याच्यासाठी गिर्यारोहक खूप चांगली तयारी करत असतो. आणि ज्यावेळेस तुमची तयारी चांगली होती त्यावेळेस तुम्ही या सगळ्या अडचणींना सामोरं जाऊ शकतो. माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात मी जे सुरुवातीला म्हणलं, खरंच माझा स्वभाव लहानपणी तसा थोडासा वेगळा होता. त्याची काही कारणं होती. माझी आई लवकर गेली आणि असं खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण मी का सांगितलं होतं, की ह्या गिर्यारोहणाच्या सगळ्या माझ्या वाटचालीमध्ये माझ्या वडिलांनी जो सपोर्ट दिला त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना म्हणजे लोकांनी विचारलं, "अरे, की एवढ्या लहान मुलाला तू हिमालयात पाठवतो त्या काळात." म्हणजे त्या काळात जेव्हा मी पुण्याच्या बाहेर पण कधी एकटा गेलो नव्हतो. त्यावेळेस लोकांनी म्हणजे मला नातेवाईक म्हणाले, "अरे, कशाला पाठवतो या मुलाला? आई विना पोराला कुठे पाठवतो?" माझे वडील म्हणले, "अजिबात नाही. मी याला पूर्णपणे पाठिंबा दिलाय. त्याचे पैसे मी भरलेत. कारण त्या ट्रेकला जाण्यासाठी त्यावेळी जी काही रक्कम होती ती खूप मोठी होती. म्हणजे 500 का 700 रुपये त्याचे शुल्क होतं, पण ते त्या काळात खूप मोठं होतं. आणि ते जर वडिलांनी भरलं तरच मी जाऊ शकणार होतो. पण ते वडिलांनी माझ्या दिले आणि का दिले तर त्यांनी मला आणि त्या माझ्या नातेवाईकांना आणि त्यांच्या जवळच्यांना एकच सांगितलं, की मला काही माहित नाही, तो गिर्यारोहण म्हणजे काय करतो ते मला माहित नाही. मी तिथे जाऊन बघितलं पण नाही. पण मला एवढंच कळतंय, की आता मला जाणवतंय, की माझ्या मुलामध्ये आता काहीतरी बदल होतोय. आता तो पूर्वीसारखा भीत नाहीये. तो घाबरट राहिला नाहीये हे मला जाणवतंय. आणि ह्याच्यासाठी म्हणून मी त्याला सपोर्ट करतो. तर अशा प्रकारचे बदल सकारात्मक बदल गिर्यारोहणामध्ये होतात. हे आपण अनेकांनी अनुभवलंय. तर माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं. नक्कीच सर आणि खरं तर हे बदल फक्त तुमच्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा पाहायला मिळाले आणि एकंदरीत गिर्यारोहण क्षेत्राला सुद्धा पाहायला नक्कीच मिळाले असतील. सर तुम्ही आता 2 गोष्टींचा उल्लेख केला तो म्हणजे एखाद्या मोहिमेवर जात असताना, एखाद्या शिखरावरती जात असताना करण्यात येणारी पूर्वतयारी आणि सोबतच ते शिखर सर करत असताना येणाऱ्या ज्या काही अडथळे असतात, हे आता जो काही मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तो या प्राथमिकतेबद्दल विचारणार आहे. म्हणजे प्राथमिक पूर्वतयारी नेमकी काय करायची, कशी करायची? कारण अनेकदा आम्हाला प्रश्न विचारण्यात येत असतात. बऱ्याचदा मी अशा काही आमच्या प्रेक्षक वर्गांना भेटत असतो, की जे ह्या गोष्टीसाठी इच्छुक असतात, की ठीक आहे, मला सुरुवात कुठून तरी अगदीच सिंहगडपासून करायची. पण मला तिथे जाण्यासाठी नेमकं काय तयारी करणं गरजेचं आहे? पूर्वतयारी काय असणार आहे? माझ्यासोबत काय-काय गोष्टी मला घ्यायच्या आहेत? किंवा काय गोष्टी घेणं मला टाळावं लागणार आहे? ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर पूर्वतयारी प्राथमिक स्वरूपातील ही पूर्वतयारी कशी असते? अगदी थोडक्यात सांगा. जितेंद्र, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, की गिरीप्रेमींनी 2012 मध्ये जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यावरती भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जायचं ठरवलं. आणि मग त्या मोहिमेमध्ये 13 जण प्रत्यक्ष चढाई करणार होते, 8 जण सपोर्ट, अशी 22 जणांची भली मोठी टीम होती. जगातल्या सर्वोच्च शिखरावरती जेव्हा जायचंय एक मोठी टीम घेऊन, त्यामध्ये अनेक आव्हानं आहेत. ते सगळं ती आव्हानं पेलणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि त्याच्यासाठी जी पूर्वतयारी केली होती, ती वेगळी होती. पण एकूणच मी सांगेन आता तुझा प्रश्नाचा रूप पाहता, की गिर्यारोहण ज्याला करायचंय, हा एक इतका वेगळा असा क्रीडा प्रकार आहे, की तो थोडा समजून घ्यावा असं मला वाटतं. त्याची व्याख्या मोठी आहे. गिर्यारोहण म्हणजे काय? की गिर्यारोहणाची सुरुवात आपण जर म्हणू, त्याच्यामध्ये भटकंती किंवा ट्रेकिंग, हाईक म्हणजे कुठल्याही डोंगरावरती ज्यावेळेस तुम्ही एक छोटी चढाई करता, चढाई उतराई करतो आपण एखाद्या
गडकोट किल्ल्यांवरती जातो. तर ही भटकंती ट्रेकिंग ही प्राथमिक पहिला टप्पा आहे. तर याच्यामध्ये कुणीही येऊ शकतं, ह्याला काही वयोमर्यादा नाही. म्हणजे ह्याला काय गिर्यारोहणातल्या कुठल्याच क्रीडा प्रकाराला वयोमर्यादा नाही. आता पुढे जाऊन ज्यावेळेस त्यातलं रॉक क्लाइम्बिंग किंवा कडे चढायचे, सुळके वरती चढाई करायची, तर ह्याच्यासाठी काही स्किल डेव्हलप करावं लागतं, काही इक्विपमेंटची ओळख करून घ्यावी लागते आणि स्वतःचं शरीर आणि मन तसं घडवावं लागतं. हे साहसी क्रीडा प्रकारात जातं. त्यासाठी तंत्रती शिकावी लागतात आणि त्याही पुढे जाऊन अतिउंचीवरचं ट्रेकिंग, भटकंती अतिउंचीवरची हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग हा वेगळा प्रकार आहे आणि हाय अल्टिट्यूड पीक क्लाइम्बिंग म्हणजे पर्वतांवरती चढाई करणं बर्फाची. तर ह्याच्यासाठी सुद्धा काही वेगळं प्रशिक्षण तुम्हाला घ्यायला लागतं, स्वतःला तसं बनवावं लागतं. असे विविध प्रकार आहेत. आता हे सगळ्या गोष्टी जो करतो तो परिपूर्णपणे गिर्यारोहक त्याला म्हणता येईल. ह्या खेळाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं मी म्हणेन की ह्याच्यामध्ये कुठं वयोमर्यादा नाही. आम्ही असं साधारण म्हणतो की 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण त्याच्या आधीची जी लहान मुलं असतात त्यांच्या वयाची वाढ होत असते, हाडांची वाढ होत असते, तेव्हा 10 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती गिर्यारोहणामध्ये येऊ शकते. त्यांनी यावं, ते चांगलं आहे. आणि त्यानंतर वरची वयाची मर्यादाच नाही, तुम्ही कुणीही याच्यामध्ये सामील होऊ शकतं. इथे कुठेही कॉम्पिटिशन नाही, म्हणजे पहिला दुसरा तिसरा असं कोणी शर्यत नाही. जी काही स्पर्धा आहे ती स्वतःशी आहे, आपल्याशी. त्यामुळं म्हणलं खेळ आहे का, तर हो नक्की खेळ आहे. कारण ह्याच्यातले पण काही नियम तुम्हाला पाहायचे, तुम्हीच पाहायचे. आणि स्पर्धा आहे का, तर हो स्पर्धा आहे ती तुमच्याशी आहे, पण दुसऱ्याशी स्पर्धा नाही. असा इतका वेगळा असा हा क्रीडा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये येण्यासाठी काय लागतं, तर तुमचा एक बेसिक फिटनेस लागतो आणि नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायचंय, म्हणजे जर रॉक क्लाइम्बिंग करत असेल तर नक्कीच तुम्हाला असं काही मनात आलं आणि मी एक 100 फुटाचा 1000 फुटाचा शुल्क कडा चढलो असं होत नाही. जसा एखादा ऍथलीट प्रॅक्टिस करत असतो तसा रॉक क्लाइंबर सुद्धा स्वतःचं शरीर तसं घडवत असतो. त्याच्या मसल्समध्ये पॉवर असते, त्याला स्टॅमिना असतो, त्याचं शरीर तसं लवचिक असतं. हे सगळं तो प्राप्त करत असतो, तिथले इक्विपमेंटचं टेक्निक शिकतो, सराव करतो आणि मग तो त्या कड्यावरती चढाई करू शकतो. हिमालयातली चढाई अजून पुढची आहे किंवा अतिउंचीवरची चढाई अजून वेगळी आहे. पण त्या ठिकाणी असलेले धोके वेगळे आहेत, त्या ठिकाणी असलेली थंडी, त्याच्यापासून कसा बचाव करायचा, स्नो मध्ये हिमामध्ये कसं चढाई करायची, भुसभुशीत असतं ते बर्फ जे कठीण असतं त्याच्यावरती कशी चढाई करायची, तिथल्या हवामानाचा अंदाज घेऊन काय करायचं, कसे डिसिजन घ्यायचे, हे अजून वेगळं असतं. तर हे खूप वेगळं आहे. त्यामुळे एक खूप मोठा कॅनव्हास या खेळाला आहे. आणि अजून काय गंमत आहे माहिती का, ह्याच्यामध्ये मी म्हणतो कुणी काय येऊ शकतं, कारण हे इतकं आनंददायी आहे. कारण याचं ग्राउंड जे आहे ना, प्रत्येक खेळाचं एक क्रीडांगण आहे. मग गिर्यारोहणाचं क्रीडांगण काय आहे, तर गिर्यारोहणाचं जे ग्राउंड आहे ते आहे निसर्ग. आणि आपल्याला गिर्यारोहण करायचंय म्हणजे आपल्याला निसर्गात जावं लागतं. आणि मग तिथे गेल्यावर तो कॅनव्हास इतका मोठा आहे की आपण खूप खुश आहोत त्याच्या पुढे. इतक्या आनंद गोष्टी आहेत. तुम्ही ज्यावेळी साहस करायला किंवा गिर्यारोहण करायला, एखादी हाईक करायला निसर्गामध्ये जाता, तर त्या निसर्गामध्ये अनंत गोष्टी आहेत. तिथली पानं, पक्षी, फुलं, फळं, तिथला इतिहास, भूगोल, माती, दगड, इतक्या अनेक गोष्टी आहेत की काय काय आपण घेणार. आपली झोळी अक्षरशः छोटी पडते. त्यामुळे खूप वेगळा असा हा क्रीडा प्रकार आहे. म्हणजे मी कधी कधी असंच म्हणतो, म्हणजे मी माझं ठाम मत आहे की खेळाच्या पलीकडे जाऊन एक जीवनशैली आहे असं मी मानतो. कुणीही कुठल्याही वयोगटाचा माणूस याच्यामध्ये येऊ शकतो, कुठलाही भेदभाव नाहीये. आणि मी अगदी कायम सांगतो की छोटे मोठे आजार जरी असले ना तरी ते तुम्ही दूर ठेवू त्याच्यामध्ये येऊ शकता. कारण माझ्या दृष्टीने हल्लीचे काय छोटे मोठे बीपी, डायबिटीज, किरकोळ लोकांना असतात ना, हे सगळे शहरी आजार आहेत. आम्ही पाहिले, अनुभव घेतला की तुम्ही जेव्हा नेचरमध्ये जाता, जेव्हा गिर्यारोहण करायला निसर्गात जाता, तेव्हा सगळ्या लेवल्स नॉर्मल असलेले आम्ही अनुभवलेत, लोकांचे प्रत्यक्ष अनुभवलंय. हा अगदी खूप काही मेजर असेल तर नक्की तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच हे सगळं करावं, याबद्दल दुमत नाहीये. पण हा एक खूप स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक खूप चांगला असा हा एक जीवनशैली असं मी मानतो. तुम्ही फिजिकली पण फिट राहता आणि मानसिक स्वास्थ्य पण तुमचं चांगलं होतं. नक्कीच झिरपे सर. तर मित्रांनो, आपण आता चर्चा करतो झिरपे सर यांच्या विषयी आणि गिर्यारोहण या विषयावरती अनेक असं उलगडून ते सांगताना आपल्याला दिसत आहेत आणि ही चर्चा अशीच चर्चा आपण आता पुढेही सुरू ठेवणार आहोत. पण एक क्षणभरच्या विश्रांतीनंतर. तर पुन्हा भेटूयात क्षणभर विश्रांतीनंतर.
तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि खास तुमच्या माहितीसाठी की आपण आता जो व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ अर्थातच स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल चा हा व्हिडिओ होता. आणि स्पोर्ट्स इंडी एक प्रत्येक क्षेत्रात एक अनेक उत्तुंग असं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाची अशी एक कथा असते, एक शौर्य गाथा असते. स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने आम्ही अशाच या ज्या काही कथा आहेत, या ज्या काही शौर्य गाथा आहेत, या नॅशनल प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट करण्याची संधी आम्ही क्रीडा वर्गासाठी घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच तुम्ही निर्माते क्षेत्रामध्ये असाल किंवा तुम्हाला स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म बनवण्याची आवड असेल, तर www.sportsindie.com आणि www.shortfilmfest.com आमच्या या वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही तुमचं जे काही या क्रीडा क्षेत्रासंदर्भात जे काही तुम्ही फिल्म बनवली असेल, ती फिल्म तुम्ही तिथे सबमिट करू शकता. तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या, कारण याला बक्षीसही तशी खूप मोठी आहे. तर नक्कीच रजिस्टर करायला विसरू नका आणि तुमची कथा, तुमची शौर्य गाथा नक्कीच आम्ही या माध्यमातून भारताच्या जनतेसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तर उमेश सर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. तुम्ही सुरुवातीलाच म्हणजे मध्यंतरी मागाशी जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्यामध्ये तुम्ही समान नागरी मोहीम याचा उल्लेख तुम्ही केला होता. सर, ही नागरी मोहीम नेमकी कशी असते, काय असते, हे थोडंसं उलगडून सांगितलं तर बरं होईल. झिरपे सर. येस, नागरी मोहीम म्हणजे काय माहिती की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांकडून ज्यावेळेस एखाद्या मोहिमेचं आयोजन केलं जातं, त्याला नागरी मोहीम असं म्हणतात. आणि विशेषतः एव्हरेस्टवरच्या नागरी मोहिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती, जगातलं सर्वोच्च शिखर 8,848 मीटर, आणि आता त्याची नुकतीच मागच्या वर्षी उंची परत मोजली गेली, तर मग ती वाढली 2 मीटर. तर जगातलं हे सर्वोच्च शिखर आहे. यावरती चढाई करण्यासाठी मानवाने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. 1920 मध्ये मॅलरी सारखे महान गिर्यारोहक, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. माहित नाही आपल्याला त्यांनी चढाई केली नाही केली, ते अजूनही गूढ आहे. पण पहिल्यांदा 1953 साली शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांच्या दोघांच्या रूपाने मानवी पाऊल एव्हरेस्टवरती पडलं. जगात सगळ्यात मोठा इतिहास झाला, कारण जगातल्या सर्वोच्च शिखरावरती मनुष्य पोहोचला. 53 नंतर एव्हरेस्टवरती पहिली भारतातली जी मोहीम यशस्वी झाली, त्याला 65 साल उजाडलं. म्हणजे 1965 साली आपल्या भारतीय सैन्य दलाकडनं कॅप्टन MS कोहली यांच्या नेतृत्वाखाली ती मोहीम यशस्वी झाली आणि भारतीय तिरंगा फडकला. तोपर्यंत काय होतं माहिती का, ज्या काही एव्हरेस्टवरती चढाया झाल्या त्या सगळ्या भारतीय डिफेन्सकडनं, म्हणजे आर्मीकडनं, नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्याकडून झाल्या. कारण काय त्याचं, कारण एव्हरेस्ट सारखे ज्या मोठी शिखरं आहेत, त्यांच्यावरच्या ज्या चढायासाठी ज्या मोहिमांचं आयोजन केलं होतं, ते खूप खर्चिक आहे आणि हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होतं. ज्या आर्मीकडनं, डिफेन्सकडनं एक्सपिडिशन असायचं, त्यांना हे सगळं तो निधी उभा करणं, त्यासाठी नुसता निधी नाही, त्यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ, हे सगळ्या उभ्या करणं त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज नसेल. पण नागरी मोहिमेसाठी मात्र आम्ही अनुभव घेतला की एव्हरेस्ट पेक्षाही ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करणं, ह्या उभ्या करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. मग 65 नंतर पहिली नागरी मोहीम म्हणजे भारतातली पहिली सिव्हिलियन एक्सपिडिशन कधी झाली, तर त्याच्यासाठी 1992 साल उजाडलं. म्हणजे 92 साली भारतातून पहिला नागरी मोहिमेचा प्रयत्न आला आणि कैलासवासी डॉक्टर DT कुलकर्णी यांनी ही मोहीम उभी केली. पुण्यातूनच ती मोहीम गेली होती आणि मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात, म्हणजे हातातोंडाशी यश आलं असताना दुर्दैवाने त्या मोहिमेमध्ये डॉक्टर DT कुलकर्णी आणि त्यांचे दुसरे सहकारी रेमंड जेकब यांचं दुर्दैवी निधन झालं. त्या ठिकाणी मृत्यू पावले. ते एक वादळ आलं त्या रात्री, अगदी 2-3 दिवस राहिले होते ते शिखर माथ्यापासून पोहोचण्यासाठी, आणि त्या दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि ती मोहीम अर्धवट राहिली. आणि मग त्यानंतर 1998 साली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बऱ्याच संस्थांनी एकत्र येऊन ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली 98 साली मोहीम एव्हरेस्टवरती पुन्हा एकदा आयोजित झाली आणि त्यामध्ये सुरेंद्र चव्हाण यानं पहिला महाराष्ट्रीयन माणूस म्हणून एव्हरेस्टवरती चढण्यात यश मिळवलं. पण त्याच्यानंतर बराच काळ उलटला आणि परत काही एव्हरेस्टवरती कोणी जाऊ शकलं नाही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की याच्यासाठी लागणारा निधी आणि याच्यासाठी लागणारा संघ, याची उभारणी करणं
ही दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. पण गिरीप्रेमी म्हणून आम्ही ठरवलं की आपण एव्हरेस्टवरती भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जायची. आणि तो विचार 2008 मध्ये माझ्या मनात आला आणि ती सगळी तयारी आम्ही सुरू केली. आणि 2011 मध्ये भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम जाहीर झाली. आणि 2012 मध्ये ती पार पडली. या नागरी मोहिमेमध्ये 22 जणांचा संघ होता. 3,25,00,000 रुपये, 3,25,00,000 रुपये त्याचं इतकं बजेट होतं मोठं. आणि हे सगळं जिथं मला आजही खूप आनंद होतो सांगताना की पूर्ण महाराष्ट्रातून 25,000 पेक्षा जास्त लोकांनी या मोहिमेला ज्यावेळेस मदत केली त्यावेळेस हे सगळं बजेट उभं राहू शकलं. आणि खूप वेगळ्या प्रकारे ही मोहीम महाराष्ट्रात झाली. त्यामुळं नागरी मोहीम म्हणजे पूर्णपणे ज्यामध्ये सगळे सहभागी जे असतात ते सिव्हिलियन्स असतात, तुझ्या माझ्यासारखी लोक असतात. आणि संपूर्णपणे समाजाच्या पाठिंब्यावर जी मोहीम उभी राहिली अशा प्रकारची ही नागरी मोहीम. त्यामुळं 2012चे गिरीप्रेमीचे पुणे एव्हरेस्ट 2012 या मोहिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं. सर्वात मोठी नागरी मोहीम की ज्यामध्ये 8 शिखरवीर झाले. एव्हरेस्टवरती पोहोचण्यात 8 गिर्यारोहक यशस्वी झाले. अशी एक वेगळी मोहीम त्यावेळेस पार पडली. नक्कीच सर. आणि एकंदरीमध्ये ज्यावेळेस हे 25,000 लोक पुढे आलेत मदतीसाठी, खरं तर ते जाणारे फक्त 22 लोक नव्हते, तर ते 25,000 आणि 22 लोक असेच म्हणता येतील. कारण मदत करणारे फिजिकली तिथे नाही पोहोचू शकले, पण मनाने सुद्धा ते तुमच्यापर्यंत शेवटच्या शिखराच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुमच्या सोबत राहिले होते. सर, एकंदरीत तुमच्या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर खरंच अगदीच धाडसी असंच म्हणता येईल. आणि त्यातही तुम्ही अष्टहजारी नेतृत्व म्हणून तुम्ही परिचित आहात. सर, एकंदरीत ह्या कारकिर्दीमध्ये असा एखादा अनुभव की जो अजूनही तुमच्या अंगावरती शहारे आणतो, किंवा असा एखादा अनुभव की जो तुम्हाला अजून जास्त प्रेरणा देत असतो पुढे जाण्यासाठी, तर तो कुठला अनुभव तुम्ही ते सांगाल? मी जिथून आता एव्हरेस्ट मधला सांगतो कारण खूप अनुभव आहेत. म्हणजे खरं सांगतो की विषय इतका माझ्या जिव्हाळ्याचा आहे की मी नेहमी सांगत असतो की मी जर आता यावरती बोलायला सुरुवात केली तर अक्षरशः उद्या या वेळेपर्यंत मी बोलू शकेन. बोलू शकतो. पण ते शक्य नाही. पण हे सगळं मांडण्याचा प्रयत्न चांगला मी गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्ट या मराठी पुस्तकामध्ये केलंय. नुकतं ते पुस्तक आपल्याला सगळ्यांना अमेझॉनवरती ऑनलाईन पण उपलब्ध आहे. आणि गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमा ज्या 2 झाल्या 2012 मध्ये पण झाली, 13 मध्ये पण झाली. त्या दोन्ही मोहिमांची खूप चांगली फिल्म युट्यूबवर गिरीप्रेमीचं चॅनल आहे. त्या ठिकाणी 50 मिनिटाची, 60 मिनिटाची मराठी आणि इंग्लिशमध्ये चित्रफित पण उपलब्ध आहे. आपण ते पाहू शकता. यामध्ये विस्तृतपणे ही सगळी मोहीम कशी झाली हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण एक सांगतो की 8,000 मीटर या उंचीवर जायचं. 8,848 मीटर एव्हरेस्ट शिखर माथा आहे. आमच्यासाठी सगळ्यांसाठी 8,000 मीटरच्या डेड झोन मध्ये जाणं हे सर्वात मोठं चॅलेंज होतं त्यावेळेस. कारण त्यापूर्वी माझ्या संघातला कुणीही 7,000 मीटरच्या वर गेला होता. आणि 8,000 मीटरवरचं जग वेगळं आहे हे सगळ्यांना वाचून पाहून माहिती होतं, प्रत्यक्ष अनुभवलं नव्हतं. आणि ते वेगळं काय आहे जितेंद्र समजून घेतलं पाहिजे. कारण 8,000 मीटरला आहे ना डेथ झोन म्हणलं जातं. म्हणजे एव्हरेस्ट वरती जी चढाई केली जाते, एव्हरेस्ट वरती जायचं तर त्या संपूर्ण मोहिमेचा कालावधी आमच्या मोहिमेचा 70 दिवस होता पुणे ते पुणे. प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्यासाठी 9 दिवसाचा ट्रेक म्हणजे 75 किलोमीटर चालायला लागतं. त्यावेळेस तुम्ही 17,500 फुटांपर्यंत पोहोचता. आणि नंतर तिथं तुम्हाला 40-45 दिवस त्या उंचीवर राहायला लागतं. आणि रोटेशन करायला लागतं चढाईसाठी. वर जायचं कॅम्प 1 पर्यंत, खाली यायचं, परत वर जायचं कॅम्प 2 पर्यंत, खाली यायचं. कारण तुमच्या शरीराला अकोमोडाइज करायला लागतं, तिथल्या वातावरणाशी समरस करायला लागतं. कारण खूप चॅलेंजेस असतात अति उंचीवरच्या वातावरणाचे. 8,000 मीटरची जी भौगोलिक परिस्थिती ती पूर्णतः वेगळी आहे. त्या ठिकाणी हवेमधलं प्राणवायूचं प्रमाण इतकं विरळ आहे की साधारण 3 ते 4% इतकं आहे. आज आत्ता आपण सुखाने श्वास घेतोय, जिवंत आहोत, पण प्राणवायूचं प्रमाण आता हवेमध्ये 21% आहे. आणि मग त्या ठिकाणी ते विरळ आहे इतकं. तिथं असलेली थंडी, तापमान जे ते -40 हे कमीत कमी आहे. ते -60 पर्यंत त्याची व्हेरिएशन आहे. मग आपल्या घरामधल्या फ्रीझरमध्ये आपण जर पाहिलं जिथं बर्फ तयार होतो, त्या ठिकाणचं तापमान हे -12-13 असतं. आणि तिथं ते -40 हे कमीत कमी. अशा ठिकाणी जिथं तापमान खूप कमी आहे, जिथं थंडी प्रचंड आहे, ज्या ठिकाणी सोसाट्याचं वारं वर्षभर हे ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वारं वाहत असतं, की ज्याच्यामुळे अजून तापमान खाली येतं, अजून चिल्डनेस वाढतो. आणि तिथल्या या सगळ्याचा परिणाम असा असतो की त्या ठिकाणी कोणीही सजीव
प्राणी जिवंत राहू शकत नाही असं वैद्यकीय शास्त्र म्हणतं. मग अशा ठिकाणी जायचं आणि एव्हरेस्टचा शिखर माथा गाठायचा यासाठी गिर्यारोहकाला 2 रात्र 3 दिवस लागतात कमीत कमी. त्या डेड झोन मध्ये जायचं, शेवटच्या 848 मीटर चढायचे, परत खाली शेवटच्या कॅम्पमध्ये, तो कॅम्प डेड झोन मध्येच आहे 8000 मीटर मध्ये, आणि परत तिथून बाहेर यायचं. मग हे कसं शक्य होतं? तर हे शक्य होतं त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणवायू म्हणजे आर्टिफिशियल ऑक्सिजन, सप्लिमेंटरी ऑक्सिजनचा सपोर्ट असतो. आणि तो अगदी असा असतो की जसा आपल्याला एखाद्या आयसीयू मधल्या पेशंटला असतो तसा. म्हणजे जर काही कारणामुळे तो ऑक्सिजन संपला तर 10व्या मिनिटाला त्या गिर्यारोहकाचा मृत्यू निश्चित असतो. त्यामुळं खूप वेगळ्या प्रकारची मॅनेजमेंट हा एक विषय असतो, कारण ऑक्सिजन आहे म्हणून काही तुम्हाला पाया तेवढं नेता येत नाही. त्या गिर्यारोहकाच्या बुटापासून हेल्मेट पर्यंत जे काही इक्विपमेंट तो घेतो, डाऊन सूट असतं, आयसेक्स असते, क्रॅम्पॉन आहे, पाठीवर रक्सॅक आहे, आतमध्ये फेदर जॅकेट आहे, या सगळ्याचं वजन 11-12 किलो असतं. प्लस पाठीवरती 4-4.5 किलोचा ऑक्सिजन सिलेंडर असतो. त्याच्या मदतीला शेर्पा असतोच, पण शेर्पा असला तरी साधारण 4 सिलेंडरचं नियोजन असतं, कारण एक सिलेंडर तिथपर्यंत जाईपर्यंत त्याची किंमत 35,000 होती आणि तो त्याला पाठीवर कॅरी करायचा असतो. आणि एक सिलेंडर साधारण 7 ते 8 तास चालतो, पुरतो असं आहे. पण तो तुम्ही कसा वापरताय त्याच्यावर आहे. तर हे सगळं मॅनेजमेंट, त्या ऑक्सिजनचं मॅनेजमेंट, सगळं तुम्ही भान ठेवणं, आणि त्या तिथल्या वातावरणामुळे कधी कधी तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो, तुम्हाला फ्रॉस्टबाईट होऊ शकतो, पल्मोनरी एडिमा, सेरेब्रल एडिमा सारखे अचानक आजार उद्भवू शकतात. आणि त्या उंचीवर तुम्ही पोहोचला की तुमच्या शरीरातले व्हायटल ऑर्गन्स आहेत ना, ते एक एक स्लो डाऊन व्हायला सुरुवात होतात, कारण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये चढाई करणं हे खूप खूप कठीण असतं आणि यासाठी प्रचंड फिटनेस लागतो. पण मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा मेंटल फिटनेस लागतो. माझ्या जर लक्षात म्हणजे कायम मला जी एक गोष्ट आठवते एव्हरेस्टची, ती मी बऱ्याच वेळा सांगतो, ती अशी आहे की 8000 मीटर या डेड झोन वरती ज्यावेळेस माझी टीम पोहोचली, 13 पैकी माझे 10 जण त्या ठिकाणी 18 मे 2012 या दिवशी पोहोचले. 3 जणांना तिथून परत यायला लागलं. काय काय गोष्टी घडल्या. माझ्या टीम मधला सचिन डेंग याला कॅम्प 2 वरती रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या, त्यामुळे त्याला सुखरूपपणे खाली न्यायला लागलं. भूषण आरशे म्हणून माझ्या टीम मध्ये खूप चांगला क्लाइंबर आहे. लोत्से फेस कॅम्प 3 वरची चढाई करत असताना त्याच्या डोक्यावरती वरून एक दगड पडला आणि त्या दगडाचा वेग इतका प्रचंड होता की खूप चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट असताना सुद्धा त्याच्या हेल्मेटला तडा जाऊन त्याच्या डोक्याला जखम झाली, हेड इंजुरी झाली, आणि तिथून त्याला सुखरूप खाली बेस कॅम्पला यावं लागलं. परत त्याला येणं गरजेचं होतं, हेड इंजुरी झाली होती. आणि असं करत माझ्या टीम मधले 10 जण फायनली 18 तारखेला पोहोचले. 18 तारखेला ज्यावेळी सगळे डेड झोन मध्ये शेवटच्या कॅम्पवरती साऊथ पोल मध्ये पोहोचले, त्यावेळेस आमच्या बरोबर जे शेर्पा होते त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या शेर्पांचा जो हेड होता, त्याला शेर्पा सरदार म्हणतात, कामे शेर्पा म्हणून होता, की जो एक खूप लिजंडरी माउंटेनियर आहे, की ज्याने आमच्या बरोबर ज्यावेळेस होता तोपर्यंत त्यांनी 12 वेळा एव्हरेस्टवरती चढाई केली होती. प्रचंड अनुभव होता त्याला. आणि त्यांनी एक वेगळा विक्रम केला आमच्या बरोबर. म्हणजे आमच्या मोहिमेत असताना त्यांनी 9 दिवसांमध्ये बेस कॅम्प पासून शिखर माथ्यापर्यंत असा 3 वेळा एव्हरेस्टची चढाई करून गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड केलं. आज तो युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये सेटल आहे. त्या कामी शेर्पाने माझ्या सगळ्या टीम मधल्या सदस्यांना सांगितलं की आता अंतिम चढाई आहे, तुम्ही खूप चांगलं केलंय, आता एकदम शांतपणे आपल्याला शेवटची चढाई करायची, सगळे प्रिपेअर व्हा. सगळे तयार झाले आणि संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास त्यांनी सांगितलं की प्रत्येकाकडे खूप चांगल्या क्वालिटीचे थर्मास दिले होते, त्याच्यामध्ये पाणी होतं. प्रत्येकाला त्या उंचीवर खाण्याचं खूप वेगळं नियोजन केलं होतं, कारण त्या उंचीवर तुम्ही जे काही खाण्याचे पदार्थ नेणार आहेत त्यातून तुम्हाला इन्स्टंट कॅलरीज मिळाल्या पाहिजेत, एनर्जी मिळाली पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कॅलरीज बर्न होतात तिथं. तर ते सगळं खाता यावं म्हणून भारताच्या सैन्य दलाने विशेषतः आमच्यासाठी काही एनर्जी बार्स बनवून दिले होते. ते प्रत्येकाकडे होते. ते नीट राहावेत म्हणून प्रत्येकाने आपल्या डाऊनसूट मध्ये आतल्या कप्प्यामध्ये ते ठेवले होते. आणि प्रत्येकाला शेर्पाने सांगितलं की तुम्ही थोडं थोडं पाणी पिया आणि आपण चढायला सुरुवात करू. त्याप्रमाणे प्रत्येकाने पाणी पिलं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही कष्ट माझ्या संघाने घेतले ते परत मी सांगतो की ते सगळे खूप वेगळे होते. वेगळ्या पद्धतीने या सगळ्या मुलांनी खूप प्रचंड मेहनत केली होती. 2-2.5 वर्ष अक्षरशः ध्यास घेतला होता आणि त्यावेळेस ते तिथं पोहोचले होते. सगळ्यांनी थर्मास ओपन केला. थर्मास उघडल्यानंतर पाणी एक एक 2-2 घोट पिलं आणि परत थर्मास बंद करताना सगळ्यांकडे कॉमन मिस्टेक झाली, कुणाच्याच ती लक्षात आली नाही. आणि ती म्हणजे त्या थर्मासच्या बाहेरच्या बाजूला जे बाष्प आलं होतं, मॉइश्चर,
ते पुसायचं कुणाच्या डोक्यात आलं नाही. ते न पुसता सगळ्यांनी तो थर्माशीवरची कॅप बंद केली. आता ती कॅप ज्यावेळेस बंद केली ते त्या उंचीवरती त्या थंडीमध्ये प्रत्येकाचा थर्मास लॉक झाला. आपण नुसतं तोंडाने जरी उच्छ्वास केला तरी हवेमध्ये त्याचं बर्फ होत होतं. याचं चित्रीकरण आहे आमच्याकडे. आणि ते कुणाचं त्यावेळेस लक्षात आलं नाही. प्रत्येकाने चढाई सुरू केली आणि त्याच्यानंतर जे पहाटे 1 वाजता 2 वाजता ज्याला कुणाला तहान लागली आणि त्यांनी थर्मास उघडायचा प्रयत्न केला तर त्यातल्या एकाचाही थर्मास उघडला नाही. कुणी तो थर्मास दगडावरती आपटला, कुणी आयसेक्सनी फोडून बघितला, काही झालं नाही. आतमध्ये पाणी वाजत होतं पण थर्मास उघडला नाही. ही सगळी चढाई चालू असताना एव्हरेस्टच्या अंतिम शिखर माथ्यापासून 400 मीटर अलीकडे असताना संध्याकाळी तिथून चढाई सुरुवात केली तर शेर्पाने सांगितलं की आपण रात्रभर चढाई करू. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी साधारणतः 12-13 तासाच्या चालीनंतर शिखर माथ्यावर पोहोचू आणि परत यायला आपल्याला साधारण 5 ते 6 तास लागतील, असं 17-18 तासाचं नियोजन होतं. पहाटे 1:30च्या सुमारास माझ्या संघातील 2 जण आहेत, आनंद माळी आणि गणेश मोरे, खूप स्ट्रॉंग क्लाइंबर आहेत. त्या दोघांच्या ऑक्सिजन मास्क मध्ये बिघाड झाला आणि अक्षरशः आनंद माळी त्या दिवशी मरता मरता वाचला. म्हणजे त्याचा ऑक्सिजन मास्क पूर्ण बंद पडला होता. केवळ त्याच्या शेर्पाने त्याचा मास्क दिल्यामुळे तो जिवंत राहिला. त्याच्या संपूर्ण स्टोरीत आता जाणार नाही, पण ती एक वेगळी कथा आहे. पण खूप वेगळं विलक्षण घडलं. पण त्या दोघांना शिखर चढाई आपली सोडून परत यायला लागलं. या सगळ्यांनी परत पुढच्या वर्षी चढाई केली. पण ते दोघंही खाली आले, पण ते खाली आल्यावर ते परत तिथून निघून नाही गेले. ते डेड झोन मध्येच थांबले. कारण त्यांचे इतर सहकारी वरती चढाई करत होते आणि बाकीचे उर्वरित मेंबर चढाई करत होते. तहान सगळ्यांना लागली होती, कुणाला पाणी पिता येत नव्हतं. आणि तेच अजून एक झालं की प्रत्येकाचं जे खाण्याचं एनर्जी बार होतं त्या बाबतीतही वेगळी गोष्ट घडली. प्रत्येकाने तो एनर्जी बार सेफ राहावा म्हणून डाऊन जॅकेटच्या आतल्या कप्प्यात ठेवलं होतं आणि डाऊन जॅकेटची जी चेन होती त्याची शेवटची टीप इथे येत होती आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन मास्कचं आउटलेट होतं शेवटचं. त्याच्यातून उच्छ्वास बाहेर पडत होता आणि इथं प्रत्येकाच्या इथं बर्फाचा गोळा झाला. तुम्ही जो फिल्म मध्ये पाहिला तर एकालाही चेन उघडता आली नाही. त्यामुळे आत जॅकेटमध्ये खिशामध्ये असलेलं एनर्जी बार खाता आला नाही. म्हणजे भूक लागली पण कुणाला खाता आलं नाही, पाणी पिता आलं नाही. अशा अवस्थेमध्ये 19 मे 2012 या दिवशी सकाळी 9 ते सकाळी 11 या 2 तासामध्ये माझ्या संघातल्या 8 जणांनी तब्बल 8 वेळा भारताचा तिरंगा एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर फडकवला. जितेंद्र, जगात आणि भारताच्या गिर्यारोहणामध्ये एक इतिहास घडला. एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 8 वेळा एका दिवशी भारताचा तिरंगा फडकला. ज्यावेळी जगभरातून जवळजवळ 40 देशातून वेगवेगळ्या देशांचे अमेरिका, इटली, जपान, चिली, फ्रान्स वेगवेगळ्या देशाचे गिर्यारोहक एव्हरेस्टवरती चढाई करण्यासाठी आले होते. आणि त्या दिवशी अजून काही वेगळं घडलं की त्या दिवशी त्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो गुगलवर सर्च केलं तर आपल्या लक्षात येईल 7 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला वेगवेगळ्या कारणामुळे. काही 2 कॅनडियन होते, 2 जर्मन होते, काहींना स्नो ब्लाइंडनेस झाला, काही डिहायड्रेट झाले, काहींचा ऑक्सिजन संपला. अशा विविध कारणामुळे 7 गिर्यारोहक मृत्युमुखी पडले. पण माझ्या संघातले सगळेजण 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परत सुखरूपपणे शेवटच्या त्या कॅम्पवरती डेड झोन मध्ये परत आले. आणि त्यावेळेस माझ्या सगळ्या टीमला गणेश मोरे आणि आनंद माळीनी तिथं ते नुसते थांबले नाहीत. तिथं त्यांनी जे पाणी बनवलं होतं तिथलं बर्फ स्नो घेऊन त्या उंचीवरती 2 लिटर पाणी बनवण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. ते त्या दोघांनी केलं होतं आणि त्यांनी पाणी केल्यामुळे या सगळ्यांना 2-2, 4-4 घोट पाणी प्यायला मिळाले आणि हे सगळे सुखरूप राहिले आणि परत नंतर पुढे झाले. खूप काही वेगळं घडलं. अनेक आठवणी आहेत एव्हरेस्टच्या. 27 एप्रिलला आलेला खूप भयानक मोठा अवलांच होता, हिमप्रपात, की ज्यामध्ये अक्षरशः माझा सगळा संघ मारता मारता वाचला. पण जिथून सांगतो की परमेश्वर कृपेने ही सगळी मोहीम खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली यासाठी मी म्हणेन. कारण गिर्यारोहणातल्या मोहिमांचं यश कधी महत्वाचं असतं की गिर्यारोहणामध्ये शिखर माथ्यावरती पोचायचं असतं गिर्यारोहकाला, पण परत सुखरूपपणे घरी येणं याला खूप महत्व आहे. ते सुखरूपपणे जेव्हा घरी येतात तेव्हाच ते यशाचं महत्व आहे. गिरीप्रेमींनी एव्हरेस्ट चढाईनंतर थांबली नाही गिरीप्रेमीचा संघ. एव्हरेस्ट नंतर एक अष्टाधारी शिखरांची यशोमालिका सुरू झाली. 8,000 मीटरपेक्षा उंच जगामध्ये 14 पर्वत आहेत आणि या 14 पर्वतांचा क्लब आहे ज्याला 48,000 असं म्हणलं जातं. या 14 पर्वतांवरती चढाई केलेले गिर्यारोहक जगामध्ये फक्त 40-42 आहेत, तर एकही भारतीय नाही. आणि एव्हरेस्ट नंतर आम्ही असं ठरवलं की आपण टप्प्याटप्प्याने या शिखरावरती चढाई करायची मोहिमा न्यायच्या आणि ती मालिका सुरू झाली. 2013 मध्ये माउंट लोटसे जगातलं 4थं उंच शिखर आहे, अतिशय कठीण आहे, त्यावरती मोहीम नेली आणि एव्हरेस्ट पण त्यावेळेस केलं आणि उरलेल्या 3 जणांना संधी दिली. त्यामुळे माझ्या संघात आज 12 एव्हरेस्ट शिखरवीर आहेत.
2014 मध्ये माउंट मकालू जगातलं 5वं अतिशय कठीण शिखर आहे, त्यावरती चढाई झाली. माझ्या संघातले आशिष माने जो पहिला भारतीय सिव्हिलियन ठरला आहे त्यावरती चढाई करणारा. 2015 मध्ये सगळ्यांना माहिती नेपाळमध्ये प्रचंड मोठा भूकंप आला, त्यावेळेस मी त्या भूकंपाच्या दिवशी तिथं होतो आणि आमचा सगळा संघ त्या ठिकाणी 12 दिवस आम्ही अतिशय दुर्गम भागात त्या ठिकाणी रिलीफ आणि रेस्क्यूचं काम केलं. 2016 मध्ये माउंट चुयू जे तिबेटमध्ये आहे, माउंट धौलागिरी जे नेपाळमध्ये आहे, जगातलं 6वं आणि 7वं उंच शिखर आहे. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्या. माउंट धौलागिरीवरती माझ्या संघातला प्रसाद जोशी त्यांनी पहिला भारतीय नागरिक होण्याचा मान मिळवला. खरं तर 2017 उमेश येस. सर, ही यादी खूप अशी मोठीच आहे असं वाटतंय आणि ती न संपणारी. खरं तर Correct. मागचा तुमचा जो अनुभव होता तो ऐकत असताना अक्षरशः अंगावरती शहारे आले. इतका भयानक अनुभव तुम्ही इथे वर्णन केला. आणि असे अनेक अनुभव नक्कीच तुमच्या ह्या शिदोरीमध्ये बांधले गेलेले असतील आणि खरं तर ही अनुभवांची शिदोरी आम्हाला वारंवार ऐकायला नक्कीच आवडेल, परंतु वेळेच्या बंधनामुळे काही नक्की. मर्यादा आम्हाला सुद्धा असतात. तर त्यावेळेस खरं तर पुन्हा एकदा तुमची मी क्षमा मागतो, कारण तुम्हाला मी मध्येच थांबवलं. कारण हा 1 तास कसा गेला हे खरं तर मलाही कळालं नाही. इतका मी सुद्धा तुम्ही हे वर्णन करत असलेल्या या सगळ्या अनुभवांच्या याच्यात मी सुद्धा गुरफटलो आणि सतत तुम्हाला ऐकत राहावं. तुम्ही जे काही अनुभव इथे कथन करत आहात, ते सतत ऐकत राहावं असंच वाटत होतं. पण शेवटी वेळेचं बंधन, वेळेच्या मर्यादा या आम्हालाही पाळाव्या लागतात. परंतु लवकरच आपण एक मोठा असा एपिसोड घेऊयात, की जिथे तुमचा प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव तुम्हाला उलगडून दाखवता येईल, तुम्हाला उलगडून सांगता येईल. याची तजवीज नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास तरी सर वेळेच्या बंधनामुळे तुम्हाला इथे थांबावं लागतंय, त्यासाठी मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. नाही अजिबात काही हरकत आणि इथेच स्पोर्ट्स इंडियाच्या सर्वेसर्वा मिसेस सुप्रिया बडवे मॅम या सुद्धा उपस्थित आहेत. तर एकंदरीमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात, की उमेश झिरपे ज्यावेळेस हे सगळे अनुभव कथन करत होते, त्यावेळेस त्यांना काय वाटत होतं आणि एकंदरीत आजच्या ह्या पूर्ण मुलाखतीचा सारांश त्यांनी इथे मांडावा. बडवे मॅम. नाही जितेंद्र खूप छान झाला. यांचाच इतकं चांगले अनुभव आणि इतके रोमहर्षक आणि चित्तथरारक आहे, की तेच आपण पुढच्या वेळेला कंटिन्यू करूया. आता मी इथेच थांबते. तुम्ही आपलं पुढे कार्यक्रम हा न्या नक्कीच. ओके. नक्कीच मॅम, नक्कीच मॅम. थँक यू व्हेरी मच. उमेश सर, तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि खरं तर मेजवानीच म्हणता येईल अशी मेजवानी आम्हाला गिर्यारोहण या क्षेत्रातली इथे अनुभवायला मिळाली आणि हे अनुभव सुद्धा आपण पुन्हा एकदा याच प्लॅटफॉर्मवरती पुन्हा मांडूयात यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेनच. तर मित्रांनो, आज आपण उमेश झिरपे सरांकडनं गिर्यारोहणातील काही बारकावे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतले आणि सोबतच अनेक चित्तथरारक असे अनुभव त्यांनी इथे मांडले आणि अशा अनेक कथा प्रत्येकाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये, तुम्ही असलेल्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्या नेहमीच आपल्याला घडत असताना आपण पाहिलेल्या असतात आणि ह्याच कथा तुम्ही चित्रपट स्वरूपात, शॉर्ट फिल्म स्वरूपात मांडू शकतायत. जसं मी आपण ब्रेक दरम्यान बघितलं होतं, की शॉर्ट फिल्म फिल्म फेस्टिवल नावाचा एक प्लॅटफॉर्म आपण आणलेला आहे आणि याच प्लॅटफॉर्म अशाच ह्या कथा मांडता याव्यात यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे. तर नक्कीच आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि ह्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलबद्दलची पूर्ण माहिती तिथे घ्या आणि जर तुम्ही खरंच तुमच्याकडे अशी एखादी कथा असेल आणि ज्याच्यावर तुम्ही चित्रीकरण करू इच्छिता, तर चित्रीकरण करून ती कथा तुम्ही वेबसाईटवरती अपलोड करा आणि नक्कीच तुमची कथा जर छान असेल तर तुम्ही आकर्षक अशी मोठमोठाली बक्षिसही जिंकू शकता. तर मित्रांनो, रजा घेतोय आजच्यासाठी. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन अनुभवांसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, कारण कोरोना परत आलेला आहे. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला info@sportsindi.com ह्या आमच्या मेल आयडी वरती लिहून पाठवा आणि सोबतच www.sportsindi.com या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीला फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.